न्यायालयीन कोठडी द्या अशी मागणी आता कराडच्या वकिलांनी केली आहे। वाल्मिक कराड सरेंडर झाले आहेत, त्यामुळे न्यायालयीन कोठडी मिळावी असं देखील कराडच्या वकिलांनी या युक्तिवादात म्हटलंय। तर आवाजाचे नमुने देण्यास आम्ही तयार आहोत, मात्र कोठडी नको असं देखील कराडच्या वकिलांनी म्हटलंय। तर आरोपीला अर्थात कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी मागणं चुकीचं असल्याचं देखील कराडच्या वकिलांनी म्हटलंय। 2 कोटीची मागणी केली, त्यातील पैसे दिले गेले का हे सांगावं असं देखील कराडच्या वकिलांनी आपल्या युक्तिवादात म्हटलंय। तर 2 कोटींची खंडणी मागितल्याचा केवळ आरोप आहे, हा आरोप अद्यापही सिद्ध झालेला नाही असं देखील कराडच्या वकिलांनी म्हटलंय। तर राजकीय द्वेषापोटी वाल्मिक कराडला या प्रकरणामध्ये गोवण्यात येतंय असा गंभीर आरोप देखील आता कराडच्या वकिलांकडून केला जातोय। दरम्यान काम बंद करू, हातपाय तोडू अशी धमकी सुदर्शन घुलेनं दिली होती। जीवे मारण्याची धमकी दिली हे महत्त्वाचं असल्याचं सरकारी वकिलांनी आपल्या युक्तिवादात म्हटलेलं आहे। सर्वच गोष्टींचा विचार करून पोलीस कोठडी मिळावी असं देखील सरकारी वकिलांनी मागणी केलेली आहे। काम बंद करू किंवा हातपाय तोडू अशा प्रकारची धमकी या आरोपींनी दिलेली आहे आणि मुख्य आरोपी असलेला सुदर्शन घुले याच्या तपासासाठी वाल्मिक कराडची पोलीस कोठडी गरजेचं असल्याचं देखील सरकारी वकिलांनी म्हटलंय। तर कराडच्या वकिलांचा युक्तिवाद आता पुन्हा एकदा सुरू झालेला आहे। कराडच्या वकिलांनी अत्यंत महत्त्वाचा युक्तिवाद केलेला आहे। मीडिया ट्रायल बघून कोर्टाने निर्णय घेऊ नये असं देखील कराडच्या वकिलांनी आपल्या युक्तिवादात म्हटलंय। गेल्या 20 ते 22 दिवसांपासून जेव्हापासून वाल्मिक कराड फरार आहे तेव्हापासून माध्यमांमध्ये जोरदारपणे ही बातमी लावून धरली जाते आहे आणि या संदर्भात मीडिया ट्रायल बघून कोर्टाने निर्णय घेऊ नये असं कराडच्या वकिलांनी आपल्या युक्तिवादात म्हटलंय। तर कराडांना न्यायालयीन कोठडी मिळावी अशी मागणी देखील आता कराडच्या वकिलांकडून करण्यात येते आहे। कराडच्या वकिलांचा युक्तिवाद सध्या पुन्हा एकदा सुरू झालेला आहे। मीडिया ट्रायल बघून कोर्टाने निर्णय घेऊ नये असं कराडच्या वकिलांनी म्हटलंय। तर कराडच्या वकिलांचा युक्तिवाद आता पुन्हा एकदा सुरू झालेला आहे। सरकारी वकील आणि कराडचे वकील असा जोरदार युक्तिवाद सध्या केस कोर्टामध्ये रंगतोय, त्यामुळे जेल की बेल असा सवाल देखील निर्माण होतो आहे। कराडांना न्यायालयीन कोठडी देता येऊ शकते असं कराडच्या वकिलांनी म्हटलंय। सर्व पेपर तुमच्याकडे आहेत, तुम्ही तपास करा असं देखील कराडच्या वकिलांनी आपल्या युक्तिवादात म्हटलेलं आहे। 308 हे कलम चुकीच्या पद्धतीने लावण्यात आले असा दावाही कराडच्या वकिलांकडून केला जातोय। कराडांच्या वकिलांचा युक्तिवाद आपण पाहतोय। पुन्हा एकदा जाणार आहोत दत्ता यांच्याकडे। दत्ता, मीडिया ट्रायल बघून कोर्टाने निर्णय घेऊ नये असं वाल्मिक कराडच्या वकिलांनी म्हटलंय। नक्कीच सागर, आपण जर बघितलं तर गेल्या अर्ध्या तासापासून केच्या न्यायालयामध्ये या संपूर्ण प्रकरणावरती घमासान स्वरूपाचा युक्तिवाद म्हणावा लागेल असा स्वरूपाचा युक्तिवाद या ठिकाणी सुरू आहे। सुरुवातीला सरकारी पक्षाच्या वतीने बाजू मांडण्यात आली, त्यानंतर आरोपीच्या वकिलाला बाजू मांडण्याची संधी देण्यात आली, त्यानंतर पुन्हा सरकारी वकिलाने आपली बाजू मांडली आणि आता आरोपीचे वकील जे आहेत या ठिकाणी बाजू मांडतात। त्यामुळे दोन्ही बाजूने आपला युक्तिवाद घमासान पद्धतीने सुरू असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरोपीच्या वकिलांकडून न्यायाधीशांसमोर ठेवण्यात आलेला आहे, तो म्हणजे मीडिया ट्रायल बघून निर्णय घेऊ नये अशा स्वरूपाची विनंती जी आहे ती वकिलांनी न्यायाधीशांना केलेली आहे। मात्र आतापर्यंत झालेली सगळ्या सुनावणीवरती जर नजर टाकायचं झालं तर सुरुवातीला जेव्हा सरकारी वकिलांनी बाजू मांडायला सुरुवात केली त्यावेळेला खंडणी प्रकरण आणि संतोष देशमुख प्रकरण या दोन्ही प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचा सहभाग आहे का याचा तपास करण्यासाठी कोठडी हवी असल्याची या ठिकाणी मागणी करण्यात आली होती। फरार आरोपींना अटक करण्यासाठी सुद्धा ही कोठडी महत्त्वाची असल्याचं त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं। खंडणी प्रकरणामध्ये जी खंडणी मागण्यात आली होती त्या संदर्भातली जी काही ऑडिओ क्लिप आहे त्या ऑडिओ क्लिपमधला आवाज वाल्मिक कराड यांचाच आहे का ते तपासण्यासाठी सुद्धा या ठिकाणी वाल्मिक कराड यांच्यासाठी पोलीस कोठडी मागण्यात आली होती। मात्र हा सगळा सरकारी वकिलांचा युक्तिवाद संपल्यानंतर पुन्हा एकदा वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी युक्तिवाद करायला सुरुवात केली होती। महत्त्वाची अपडेट आहे।